नमस्कार. तर येतानाच कोणतरी आवाज दिला उरक्त घे म्हणून. तर उरक्तच घेतो. एकदम 4-5 पॉईंट लिहून आणले तेवढे वाचून दाखवतो. सर्वात प्रथम स्वराज्याचे शिल्पकार ज्यांनी एवढं स्वराज्य उभं केलं ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या स्वराज्य निर्माण झालेल्या स्वराज्याच्या जनतेला ज्यांनी शिकवण्याचं काम केलं ते आदरणीय महात्मा फुले. तसेच त्या शिकलेल्या जनतेला ज्यांनी आपलं संविधान शिकवलं, ज्यांनी न्याय काय असतो, आपल्या मागण्या कशा पूर्ण करायच्या ते शिकवलं, जे संविधान दिलं लाखमोलाचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. तसेच ज्यांनी ज्ञानाचं काम केलं ते रयत शिक्षण संस्थेसारखी मोठी संस्था त्यांनी उभा केली असे कर्मवीर भाऊराव पाटील असतील. या सर्वांना मी मानवंदन करतो आणि 2 शब्द माझे पूर्ण करतो. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि आताच गेलेले छत्रपती संभाजी महाराज, तसेच आता माझे सर्व इथं फौज मोठे फौजदारांची, त्यांना सर्वांना पहिला नमस्कार करतो. आणि सांगायचं काय, प्रवास तर माझा सर्वांना आता युट्यूबच्या माध्यमातून समजलेलाच आहे, एवढा व्हायरल झालेला आहे. मला चेष्टेने काय म्हणतात, तू PSI मधला डिवाइस पेस, एवढा व्हायरल झालेला आहे. तर मग सर्वात प्रथम मित्रांनो मला सांगायचं की माझं सर्व यश आहे. मी आता महाराष्ट्रात दुसरा आलो, एवढं सगळं कष्ट केलं, तर हे सर्व यश हे माझ्या आई वडिलांना, मित्रांना आणि गुरुजनांना जे बालवाडीपासून असतील किंवा त्याच्या अगोदरपासून असतील, आता MPSCच्या प्रवासापर्यंत असतील, त्या सर्वांच्या चरणी मी अर्पण करतो. माझ्या कष्टाच्या चरणी मी अर्पण करतो. तर सर्वात मग त्यानंतर प्रवास. आता प्रवास काही सांगण्यासारखं एवढा मोठा नाही की मी एवढं स्ट्रगल केलं, मी तेवढं स्ट्रगल केलं, माझ्याविषयी स्ट्रगल चालेल नाही, हे मला इथे सांगायचं आहे महत्वाचं. माझे आता मित्र अभिजित दादा असतील, परत बडे मॅडम असतील, त्यांचं स्ट्रगल बघून खरंच असं डोळ्यात पाणी होतं की एवढं स्ट्रगल केलं या मित्रांनी माझ्या इथपर्यंत पोहोचायला. माझ्या काही मित्रांना सर डाएटसाठी ते प्रोटीनचा डबा असतो किंवा डाएटसाठी वेगवेगळे खर्च असतात, ते सुद्धा घेण्यात पैसे नव्हते. अशी माझी परिस्थिती काही खूप मोठी नाही, मी पण खूप गरीब परिस्थितीला आहे, पण माझ्या दादा वहिनी मला कधी कमी केलं नाही. मी मेसेज केला की 1-2 दिवसांत माझे पैसे यायचे अकाउंटवर. मला त्या बाबतीत मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटलेल्या आहेत. मग स्ट्रगल काय असतो, मग स्ट्रगल तर सर्वांना छोटा मोठा झेलावाच लागतो. आपण म्हणतो अस्तित्वासाठी संघर्ष, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. मग संघर्ष जर शोधला तर सगळीकडे आहे, आणि नाही शोधला त्याला एक संघर्षाला तुम्ही जर प्रेरणा म्हटला. माझा एक मित्र आहे राकेश गिड्डे म्हणून, तो वयाच्या 21व्या वर्षी नायब तहसीलदार झाला आणि लगेच पुढच्या वर्षी 2017 नायब तहसीलदार झाला. म्हणजे कॉलेजमध्ये असताना तो पूर्व परीक्षा पास झालेला आणि लगेच 2 वर्षानंतर 2019ला तो तहसीलदार झाला. मग त्याची एवढी घरची परिस्थिती बिकट होती, त्याला फी भरायला पैसे नव्हते किंवा त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. मग तो मला काय म्हणायचा, आता आम्ही 9 वर्ष झाले सोबत जाऊ 2013 पासून, तो मला काय म्हणायचा, स्ट्रगल हा कंपल्सरी असतो. आता बरेच ते दोन्ही पण सर बोलून गेले की स्ट्रगल हा कंपल्सरी. मग स्ट्रगल हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. तुम्ही जर शोधायला लागला तर मला आता बसल्या एवढा फेटा जोरात बांधलेला, मला हा स्ट्रगल वाटायला लागला. तुम्ही जर शोधायला लागला तर सगळीकडे स्ट्रगल आहे, नाही शोधला तर त्यात तुम्ही इन्स्पिरेशन आहे, प्रेरणा आहे. मग तो मला काय म्हणायचं की तुम्ही स्ट्रगल मधून प्रेरणा घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मग स्ट्रगल असं काही मला वाटतं की तुमच्यासाठी ती प्रेरणा असते स्ट्रगल म्हणजे. त्यानंतर पुढे मग माझी तर खूप इच्छा होती. मागच्या वर्षी 2019ला सर राज्य सेवेचा निकाल लागला. माझा रूममेट 9 वर्षापासून सोबत आहे प्रसाद चौगुले सर, ते डेप्युटी कलेक्टर महाराष्ट्रात प्रथम आले. मला खूप आनंद झाला की आपला मित्र पहिला आला आणि मग मी त्याला म्हणून दाखवलेलं की मला पहिला यायचं आहे. मग तो देखील म्हटला तू पहिलंच ये, का तर तो दुसरा असतो आणि 496 असतो, ते सेमच असतात आणि पहिलाच हिट होतो, हिरो होतो. किंवा त्याला जे मेसेज हिरो याचा अर्थ की जे मेसेज तुम्हाला पोहोचवायचे लोकांपर्यंत, जे तुमच्या अभ्यास स्ट्रॅटेजी पोहोचवायचे किंवा तुम्हाला पोहोचायच्या लोकांपर्यंत, तर तू पोहोचू शकतोस पहिला ये. मग मी ठरवलं असं पहिल्यापासून पहिला यायचा आणि मी प्रयत्न पण भरपूर केला आणि मी सुदैवाने दुसरा आलो, का तर माझा मित्र पहिला आलाय, त्यात मला आनंद आहे. मला काय असं एवढं वाईट वाटत नाही, तो पहिला आलेला माझा मित्रच आहे. त्यानंतर मग मी थोडंसं प्रवासाबद्दल बोलेल. आता प्रवास म्हणजे बऱ्याच जणांचा वेगवेगळा असू शकतो की कॉलेज नंतर इकडे MPSCकडे आले किंवा आता माझे बरेच मित्र नवीन ऐकायला आले. फेटेवाले इकडे मित्र सगळे पास झालेले विदाउट फेटेवाले पुढच्या वर्षी फेटे घालून असणार तिकडे, हे बरेच मित्र माझे इथे बसलेले. तर मग पुन्हा कळायला पाहिजे की हे दुसरे आले म्हणजे यांचा काय प्रवास असतो, मग ते जरा कोरिलेट करतात, बघतात की यांचं पण असं घालतं, मग आपण पण करायला पाहिजे असं. तर मग मी काही कॉलेज झाल्यानंतर लगेच वळलो नाही. माझं प्राथमिक शिक्षणच आर्मी स्कूलमधून झालेलं. मग तिथं मला वेगवेगळे आर्मीचे गेम आहेत, पॅरासेलिंग असेल, रायफल शूटिंग असेल, हॉर्स रायडिंग असेल, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी सगळ्या त्या मला करायला भेटल्या. तिथून मला इन्स्पिरेशन भेटलं, तिथून माझा प्रवास झाला. तिथून 7वी माझा प्रवास चालू झाला PSI होण्याचा. माझं थोडं बोलण्याचं स्पीड जास्त आहे, पहिल्यापासून जास्त आहे, तेवढं मला फक्त सांभाळून घ्या. तर त्यानंतर पुढे मग मी कॉलेजमध्ये शाळेमध्ये NCC केली. NCC करत असताना मी एवढी जीव तोडून NCC केली. आता मला NCCचा बेस्ट कॅडेट अवॉर्ड आहे, ऑल इंडिया स्कॉलरशिप 6,000 रुपयाचे, ज्युनियर अंडर ऑफिसर रँक आहे मला. मी NCC वेगवेगळे ऍडव्हेंचर कॅम्प केले आणि सर्वात प्रथम सांगतो आमच्या कॉलेजला NCC नव्हते. छोटा किस्सा सांगतो पटकन. आता हे उठून गेले ते डॉट राहिले ते मावळे. मग तुम्हाला एक किस्सा सांगतो की आमच्या कॉलेजला NCC नव्हती
आम्ही रोज हेलपाटे घालायचो बटालियनला. कर्नल बिश्नोई म्हणून एक होते राजस्थानचे. मग ते म्हटले की म्हणजे आम्ही रोज 9 वाजता जायचो त्यांचं बटालियन ओपन होताना आणि तिथं त्या पायरीत बसायचो. ते आले की त्यांना मागे लागायचो, आम्हाला एनसीसी पाहिजे, आम्हाला एनसीसी पाहिजे. ते म्हणजे इंजिनिअरिंगला एनसीसी असते का, चांगला जॉब करा, अभ्यास करा, मोठं व्हा. मग तरी पण आम्ही 9-10 दिवस कंटिन्यू जात होतो. आणि त्यांनी वैतागून एक दिवशी सांगितलं की देतो तुम्हाला एनसीसी, या उद्या 3 वाजता. बरोबर आहे. मग मी 3 वाजता सगळ्या कॉलेजच्या ग्रुपवर टाकलं, इकडे तिकडे टाकलं की उद्या 3 वाजता एनसीसीला ज्यांना इंटरेस्टेड आहे, एनरोलमेंट आहे, त्यांनी या 3 वाजता. तर मित्रांनो तब्बल 50 ते 60 मुलं एनसीसी घेण्यासाठी आले होते. पेशन्स काय असतं किंवा आवड काय असते, जिद्द चिकाटी, जुनून जज्बा काय असतं ते तुम्हाला उदाहरण देतोय. 50-60 जण जवळपास 10 वाजता तिथे आले होते. मग त्यानंतर मग आम्हाला माहित नव्हतं पुढे काय होणार आहे. बिश्नोई सर आले, त्यांचा तो फौजफाटा आला, हवालदार वगैरे, त्यांची गाडी वगैरे, आणि ते 2 मिनिटं बोलले. ते म्हणले की मी 5 मिनिटात येणार आहे, तोपर्यंत तुमची नावं लिहून घ्या आणि मला थोडं महत्वाचं काम आहे, मी 5 मिनिटात येणार आहे, सगळ्यांची नावं लिहून घ्या, मग आल्यानंतर बोलू. तर मित्रांनो ते गेले निघून. 10:30चा किस्सा आहे, 10-10:30चा किस्सा आहे. 3 वाजेपर्यंत कोण आलं नाही. मध्यंतरी 1-2 वाजता. आणि असे तुम्हाला माहिती आहे एनरोलमेंटला कसं असतं, असं बसाय नसते, उभा करतात असे 10-10च्या वळीत असे 4-5 वळी केलेल्या आणि 10 बाय 5 उभं केलं. तर मग 1 वाजला, 2 वाजला, 4-5 जायला लागले. आता कसं भुका लागल्यानंतर जायला लागले तसे. मग 3 वाजता ते आले. 3 वाजता फक्त मित्रांनो जवळपास 5 तासात फक्त आम्ही 8 जण होतो. आणि त्यांनी पॅड घेतलं आणि नाम पुकार बोलले. मग ते टीका केल्या, 8 जण उद्यापासून तुम्ही एनसीसी जॉईन करा. झाली एनरोलमेंट. मित्रांनो पेशन्स काय असतात, आवड काय असते, जुनून जज्बा काय असतो, त्याचं उदाहरण दिलं तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं आता मी तुम्हाला अजिबात हे सांगणार नाही, बोल करायचं. मी असे किस्से सांगत जातो आणि 4-5 किस्से सांगून थांबतो. मग मी एक जिम लावलेली प्रॅक्टिस करत असताना. मग ते जिम मध्ये काय व्हायचं, ते जिमचे सर असं माझा हेअरकट प्रॉपर असायचा, विशाल ताव द्यायचो, आता खाली घेतले ताव द्यायचो आणि असं पर्सनॅलिटी असं कडक होती. मग ते म्हणायची किंवा मला आता जिमला कसं करताना, जिम करताना मोबाईल टेबल ठेवतो सरांच्या, आपण जिम करायला जातो. मग तिथं फोन यायचे, तहसीलदार असं डेप्टी कलेक्टर असं PSI असं, आणि ते कट करायचे फोन चालू किंवा बघायचे. आणि मला जिम झाल्यानंतर म्हणायचे 4-5 तहसीलदार फोन ते असं फोन आलते. म्हणजे असं चाललेलं 15 दिवस. त्यांनी मला एकदा काय विचारलं, तुझ्या हात कोण अधिकारी काय? म्हणजे नाही सर, कोण वडील आर्मीमध्ये होते, पोलीसमध्ये होते, असं काय का? नाही सर म्हणलं, माझ्या घरात कोण अधिकारी नव्हतं, पण ते माझे वडील काही अधिकारी वगैरे कोण नव्हते, पण माझं पोरग जरूर म्हणणार आहे माझे वडील अधिकारी होते, माझे वडील आर्मीमध्ये पोलीसमध्ये होते, 100% म्हणून म्हणणार आहे. सरांनी मला असं 1-2 नाव बघितलं, हसले आणि ओके म्हणले. चला मग आता तुम्ही सोशल मीडियावर फोटो वगैरे बघता, बुलेटवरचे फोटो किंवा असतील किंवा आमचे भाषण ऐकता, मग मोटिवेट होता. चांगली गोष्ट आहे मोटिवेट होणं, कोणाकडून तरी अभ्यासासाठी प्रेरणा घेणं. पण मित्रांनो ही प्रेरणा शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. अगदी रिझल्ट पासून पुढे काम करताना, त्याच्या पुढे परत रिटायरमेंट नंतर अगदी शेवटच्या दिवसापासून पर्यंत प्रेरणा घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही इथून पेटून जाता 2-3 दिवस पुस्तक खाण्यापर्यंत अभ्यास करता, पण मित्रांनो खऱ्या अर्थानं ही नाही प्रेरणा. तुम्हाला एक दिवस इथे पेटून राहायचं आहे, रोज 10 तास 12 तास अभ्यास करायचा आहे. तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला नाही तर दुसऱ्या अटेम्प्टला करायचं, दुसऱ्याला नाही तिसऱ्याला. तुम्हाला इथं स्वतःला सांगायचं आहे मी झाल्याशिवाय सोडणार नाही. मग तर खरी आता तुम्ही प्रेरणा घेतली, त्याचं काहीतरी सफल झालं. नाहीतर मग तुम्ही मग ते स्टंट केल्या, शाहरुख खानचा, सलमान खानचा पिक्चर बघून आला, 2 दिवस व्यायाम केला, जिम केला, असं काहीतरी व्हायला नको. हा कार्यक्रम ठेवण्याचा सरांचा उद्देश खूप चांगला आहे. आमचा सत्कार घेणं, गुणगौरव करणे चांगलेच आहे, पण तुम्ही विदाउट पेटेवाले पुढच्या वर्षी कशी पेटेमध्ये जाताल, कशी प्रेरणा ऐकून घ्याल, हा चांगला सरांचा उद्देश आहे. तर तुम्ही इतका जीव तोडून अभ्यास करा. माझा एक किस्सा सांगतो. मला स्वप्नात लॉचे कलम यायची, लॉची कलम मला स्वप्नात यायची. का तर मला माहिती होतं मला फक्त तेच व्हायचं आहे, दिवसभर अभ्यास, रात्रभर अभ्यास, स्वप्नात तेच यायचं. तर मित्रांनो तुमच्या तुम्ही एवढा अभ्यास केला पाहिजे, तुमच्या स्वप्नात देखील अभ्यास आलेला पाहिजे, तुमच्या अभ्यासावर इतका कॉन्फिडन्स पाहिजे. आता इथे गाजून किस्सा एजदामध्ये गेलेलो मी, मागच्या महिन्यात एजदामध्ये गेलेलो. एजदामध्ये सर अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होतं इथं पाण्याचं. मग तिथं गेल्यानंतर मग माझे मित्र होते थोडेफार, त्यांना भेटलो आणि त्यांचे एक मित्र होते. मग ते आले, म्हटले मी पण इन्शर्ट वगैरे करून गेलो आणि या सरांना कोणती गोष्ट आहे. मग मी म्हटलं सर मी उद्या PSI होणार आहे. म्हटले तू उद्या PSI होणार आहे असं कसं म्हणतेस? नाही सर म्हटलं उद्या आमचा PSI 2019चा निकाल लागणार आहे, मी उद्या PSI होणार आहे आणि ते DYSP सर होते आणि मी राज्यात पहिल्या 10 मध्ये असणार आहे. ते म्हणले प्रसाद तुझा मित्र लयच खतरनाक आहे. म्हटलं एवढा कॉन्फिडन्स मी कोणाच्यात बघितला नव्हता. तो म्हणतोय मी उद्या रिझल्ट पण लागणार आहे आणि तू पहिल्या 10 मध्ये पण येणार आहे. त्याचे सोर्स पण खतरनाक आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स पण खतरनाक आहे. मग ठीक आहे झालं. मग आलो मी दुसऱ्या दिवशी 8 तारखेला निकाल लागला आणि आता परवा दिवशी त्यांची परीक्षा संपली काहीतरी शुक्रवारी आणि दुसरी काहीतरी टेक्निकल चालू होणार आहे. त्या दिवशी म्हणजे त्यांना सगळ्यांना भेटायला पेढे घेऊन जाऊया.
तिथं गेलो ते पेढे वगैरे दिले. त्या दिवस सरांना भेटलो. सरांनी ओळखलं लगेच. सर म्हटले तू 10 मध्ये येणार म्हटलेला, दुसऱ्यामध्ये येऊन झालायस. असं त्यांनी शाबासकी दिली. तो कॉन्फिडन्स हाय लेवल आहे म्हटले. तू PSI मधला डिव्हाइस PSIच्या बॅच मधला डिव्हाइस म्हणले आणि तू घेतोय आवडतं मी करायला मेसेज दिलाय मला. मग त्यांनी शुभेच्छा पण दिला, पुढचा अभ्यास कर पण म्हटले. ठीक आहे. मग कुदळे सरांचं थोडं सांगतो आणि किस्सा सांगतो शेवटचा आणि थांबतो. आता कुदळे सरांची माझी ओळख तर इतिहासाच्या पुस्तकातून इतिहास सरांचं पुस्तक वापरत होतो. पहिला नोट्स होत्या त्यानंतर पुस्तक झालं बरोबर ना. त्यातून ओळख झाली तीच. मग सर ग्राउंडवर एकदा मुलाखतीचं मार्गदर्शन करण्यासाठी आले होते आणि त्यांच्या बोलण्यातून ते ऑरा असा शब्द सारखा जात होता. म्हणजे ऑरा काय भानगड आहे. म्हणजे मी तेवढं इंग्लिश वगैरे बघितलं, ऑरा कधी ऐकलं नाही. मग मला ती ऑरा गाडी तेवढी आठवत होती. मी गुगलवरून सर्च केलं ऑरा म्हणजे तुम्ही जाता तिथून निघून आणि शेवटी राहते ते तुमचं इम्प्रेशन राहतं. तुम्ही तर दिसाय नसता तिथं, तुम्ही निघून गेलेला असतो. आता महाराज निघून गेले पण त्यांचं सगळ्यांच्या डोक्यात छाप पडली. त्यांच्या बोलण्याची शैली असेल किंवा त्यांचं समाजासाठी बांधली की त्यांचे पोट रीतीने सांगत होते, छाप पडली, तो ऑरा असतो. मग ते सर सांगत होते की तुम्ही ऑरा सोडला पाहिजे. मुलाखतीला असेल, आयुष्यात असेल, कधी पण असेल. मला तेवढी गोष्ट क्लिक झाली आणि मी दुसऱ्या दिवशी सरांना इंटरव्ह्यूचं मार्गदर्शनासाठी भेटायला गेलो. सरांनी खूप छान पद्धतीने इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन केलं. मॉकला गेलतो सर, मॉकला पण प्रॉपर लोक केलता, सगळं टाकायला केलं. मॉकला गेल्या सर म्हणजे हे असतं ना परत नंतर ते अनालिसिस वगैरे, तेव्हा सर म्हटले मला तो आत येताना असा पोलीस ऑफिसर आर्मी कॅडेटच वाटला प्रॉपर. मला ते कुठेतरी कॉन्फिडन्स घेऊन गेलं. सरांच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दोन प्रश्न मला सरांनी विचारले, सेम विचारले. आता मला काय तिथं डेटा पाठ झाला किंवा डेटा माहिती म्हणून आयोगाच्या इंटरव्ह्यूमध्ये फायदा झाला नाही, पण मला त्या प्रश्नाचं उत्तर सांगता सर अतिशय कॉन्फिडन्स होता. तुम्ही CRPFचा BSFचा प्रश्न विचारलेला, तो सेम तिथं मला विचारलेला. मग ते कुठेतरी सांगून गेलं. तर मग अशा पद्धतीने बरेच किस्से लिहिले. 2-3 जणांनी हातवर केला. एक शेवटी किस्सा सांगतो आणि थांबतो. तर माझं फिजिकल 24 नोव्हेंबरला होतं. सर मग त्या अगोदर काय झालं, मी अगोदर SSBचे 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मग 4 इंटरव्ह्यू द्यायचे कसं द्यायचो, इथून निघायचो सकाळी, अलाहाबादला जायचो. अलाहाबादला गेलो, 2 दिवसाचा प्रवास असायचा. तिथं जायचो, तिथं एक अर्ध्या ते 1 तासाची स्क्रीनिंग टेस्ट म्हणून असते पहिल्या दिवसासाठी. तिथं जर तुम्ही ती पास झाला तर पुढचे 4 दिवस तुम्ही इंटरव्ह्यू देणार असता किंवा तुमचं भवितव्य ठरणार असता. आर्मीमध्ये क्लास 1 व्हायचं, लेफ्टनंट व्हायचं. तर मी तिथं जायचो आणि अर्ध्या पाऊण तासात परत स्क्रीनिंगमधून बाहेर पडायचो आणि तिथून ना 2 दिवसाचा प्रवास करून यायचो. असं 2 वेळा अलाहाबाद आणि 2 वेळा बेंगलोर, असं मी 4 SSB दिलते. ते माझ्या आईला प्रचंड असं हे वाटायचं की इतकी धडपड करते याला काय ह्याच्यानं का कसं काय होईना, ह्याचं लवकर व्हायला पाहिजे. एवढ्या जाऊन जातो आणि अर्ध्या तासात बाहेर पडतो. नाही सुदैवाने शेवटचा SSB माझा अलाहाबादला झाला 2 एप्रिल 19ला. त्यात मी शेवटच्या राऊंडपर्यंत गेलतो, पण दुर्दैवाने मग शेवटचा राऊंड कॉन्फरन्स असतो तिथून बाहेर पडलो. ठीक आहे. मग एवढाच स्ट्रगल चाललेला. त्यानंतर मग माझं 24 नोव्हेंबरला फिजिकल होतं. मग 24 नोव्हेंबरला 23 नोव्हेंबरला माझ्या रात्री आईचा कॉल आला. जवळपास 8 वाजता रात्रीचा कॉल आला. मग आईला म्हणजे माझ्या शिकलेली नाही, फोन करता येत नाही, पण ती काय करते, पप्पांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअप उघडते. व्हॉट्सअपचा DP असतो आपला, DPचा अकाउंट उघडणार आणि वरती ते व्हिडिओ कॉलचा ऑप्शन असतो, ती व्हिडिओ कॉल करणार. मग तसा व्हिडिओ कॉल आला तिचा मला रात्री 8 वाजता व्हिडिओ कॉल आला आणि तिकडच्या गप्पा झाल्या. माझा इथे मित्र आला गावातला अण्णासाहेब म्हणून, मग ते सोसायटी सचिव त्यांना अण्णासाहेब म्हणतो. ते मग आई बोलली, मग त्या अण्णासाहेबाकडे पैसे दिले, तो तुला अकाउंटवर पाठवेल. इकडच्या गप्पा झाल्या सगळ्या जेवणाचं वगैरे. आणि ती परत तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हटली उद्या तुझं फिजिकल आहे, तू जीव तोडून एवढं धडपडतोयस, तिकडे अलाहाबादला जातो एवढं लांब, परत बाहेर माघार येतोयस, तिकडे बेंगलोरला जातोयस, तुझं एवढी धडपड चालली 2-3 वर्ष झालं, उद्या काही पण होऊ दे, उद्या तुझं पाय तुटू दे, तू पळायचं, माझ्यासाठी पळायचं. तिच्या डोळ्यात एवढं पाणी होतं मित्रांनो. ती आता जरी मला ती जर स्क्रीन व्हॉट्सअपची आठवली तरी माझ्या आता अंगावर पाय येतो. माझ्याविषयी स्ट्रगल नाही, पण मला तशा गोष्टीला खूप मोटिवेट केलेलं आहे. मग मी फक्त दुसऱ्या दिवशी माझं फिजिकल होतं, माझ्या डोक्यात एकच होतं, मी डोक्याला एकच कमांड द्यायचो, मला पळायचंय. मला पाय मोडला, मी व्हीलचेअरवर इंटरव्ह्यू देईल, पण मला फक्त पळायचं. मी इनपुट टाकत गेलो फक्त. मी 1 लाख 1.5 लाख वेळा इनपुट टाकले असतील. मी फक्त म्हणत मला पळायचंय, मला 100 घ्यायचे, पळायचं 100. स्वतःशी पुटपुटत राहायचो. आणि अक्षरशः जर मी जीव तोडून पडलो, रनिंगला 50 पैकी 50 आले, दुर्दैवाने गोळ्याला जरा मागून टाकल्यामुळे 2 मार्क कमी पडले, मला 100 पैकी 98 झाले. पण मी ते डोक्यात ठेवूनच पडलेलो आईचं हे सगळं. आणि अशा प्रकारे मग सगळे मला मुख्य परीक्षेला चांगले मार्क आहेत, इंटरव्ह्यूला चांगले, ग्राउंडला चांगले, सगळ्यांचे टोटल करून माझा महाराष्ट्र 2रा नंबर आलेला आहे. मग सर्वांचे पुन्हा एकदा मग मी आभार मानतो. या प्रवासात मला आईवडील, मित्रमैत्रीण असतील किंवा गुरुजन वर्ग सगळे असतील, त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, बरेच पॉईंट होते, पण पाठीमागे आता वेळ पण खूप झालेला आहे. तर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.